मंत्री नितेश राणे सध्या आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। सध्या हिंदू संमेलन जे आहे ते तुम्ही घेतायत, त्याच्या पाठीमागची भूमिका काय? नाही, हिंदू समाजला एकत्र करणं हे सगळ्याच हिंदू संमेलनाचं मुख्य उद्दिष्ट आहे। हे कुठल्या एका व्यक्तीने आयोजन केलेलं नाही आहे, पण त्या भागाच्या हिंदू समाज एकत्र येऊन हे विराट हिंदू संमेलन सगळीकडे होत आहेत आणि त्यामागे असंख्य हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि ह्यामुळे हिंदू समाज एकत्र येणं आणि हिंदू राष्ट्राला भक्कम करणं हा प्रमुख उद्दिष्ट आहे। खरं तर आमच्या गायीकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर तुमच्या मोहल्ल्यामध्ये आम्ही वराह सोडू असं तुम्ही भर भाषणातून म्हणताय, चुकीचं काय? प्रश्न काय मग त्याच्यात? आमची गायी आमची राजमाता आहे, आमच्या धर्मामध्ये गायीचं वेगळं महत्त्व आहे। तर आमच्या गायीचा अगर तुम्ही कत्तलखान्यापर्यंत घेऊन जात असाल तर मग वराहाला इस्लाममध्ये काय महत्त्व हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मग तोच नियम तुम्हाला का लावावं नाही हीच भूमिका आहे। रामनवमीच्या दिवशी पुण्यामधल्याच एक विमाननगरमध्ये रामाचं एक मंदिर जे आहे ते पाडण्यात आलेलं होतं अनधिकृत। मात्र आता मस्जिदी बघतोय, ती मस्जिद मोठ्या प्रमाणात कुठलंही त्याच्यावरती कारवाई करताना दिसत नाही। अनधिकृत मस्जिदी सुद्धा पुण्यात होत आहे। तक्रार आमच्याकडे आलेल्या आहेत, तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा। हा देवाभाऊचा महाराष्ट्र आहे, इथे कुठल्याही हिंदूंवर अगर कुठल्याही पद्धतीची अडचण आली तर त्याला निश्चित पद्धतीची कारवाई केली जाईल। फक्त थोडं संयम ठेवा, वेळेची वाट पहा। उद्या बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार या उमेदवारी अर्ज दाखल करतायत, त्याचबरोबर ती काँग्रेसने सुद्धा त्यांना उमेदवार दिलाय त्यांच्या विरोधात। आता सुनित्राताईंनी उपमुख्यमंत्री पवारताईंनी बिनविरोध निवडून यावं हे सगळ्यांची भूमिका आहे। स्वर्गवासी अजितदादा पवारांबद्दल या आमच्या एक वेगळ्या महाराष्ट्राच्या वेगळ्या भावना आहेत। त्यांनी काँग्रेसबरोबर ही काम केलेलं आहे आणि त्यांची सगळ्यांची जवळची संबंध त्यांच्याबरोबर आहेत आणि म्हणून सगळ्या जणांनी एकत्र मिळून जी आपली महाराष्ट्राची परंपरा आहे ती परंपरा जोपासण्यासाठी आपण बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध करावी हे जे आव्हान आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याला सगळ्यांनी साथ द्यावी एवढीच अपेक्षा आहे। बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी खरं तर आमची अपेक्षा आहे, प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली। आपल्या पाहायला मिळते। कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण दरोडे, मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।